नमस्कार मंडळी, माझ्या मायबोली या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला मी आज दाखवणार आहे पोह्याची रेसिपी। ही आहे कांदा, कोथिंबीर आणि डाळ व शेंगदाणे आणि हिरवी मिरची आणि कढीपत्ता। आणि मी 1 किलो पोहे भिजू घालून हळद आणि मीठ टाकलेलं आहे आणि कढई ठेवलेली आहे गरम करण्यासाठी तेल। तर कढई चांगली तापलेली आहे, तर मी याच्यामध्ये घालून घेते मोहऱ्या आणि जिरे। नंतर मी घालणार आहे ह्याच्यामध्ये हिरवी मिरची। मिरची चांगली लाल झाल्यानंतर घालणार आहे ह्याच्यामध्ये मी कांदा। तर कांदा चांगला लाल होईपर्यंत आपण तळून घ्यायचा आहे। ह्याच्यामध्ये मी कढीपत्ता पण घालणार आहे। छान लाल होईल तर कांदा तळून घ्यायचा आहे। आम्ही पोह्यामध्ये थोडीशी साखर पण टाकतो, थोडीशी चव छान लागते। आणि नंतर कांदा तळताना मी शेंगदाणे पण त्याच्यामध्ये टाकून घेते, सोबत ते पण छान तळतात। आज 1 किलोचे पोहे भिजू घातलेले आहेत, तर 1 किलोचं प्रमाण मी तुमच्यासोबत सांगणार आहे। ही मोठी कढई घेतलेली आहे मी, ह्याच्यामध्ये पोहे चिटकत नाहीत। आपली ते दुसरी भाजीची कढई असतात त्याच्यामध्ये पोहे चिटकतात आणि व्यवस्थित हलवायला पण येत नाही। ह्याच्यामध्ये कसं खुल्लं हलवायला येते आणि जास्त चांगलं हलवल्यानंतर पोहे पण छान होतात। आणि नंतर मी डाळ पण टाकून घेणार आहे ह्याच्यामध्ये। डाळ टाकल्यानंतर पोहे खूप छान लागतात। छान मस्त असं सगळं लाल होईस तर फोडणी द्यायची ह्याला। नंतर ह्याच्यामध्ये पण मी थोडीशी हळद टाकून घेणार आहे। तिकडे पोह्यात पण टाकलेली आहे मी हळद। आणि हिरवीगार अशी कोथिंबीर मी टाकणार आहे। तुम्ही कसे पोहे बनवतात ते पण तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, आणि माझी पण रेसिपी तुम्हाला कशी वाटते ते पण तुम्ही मला सांगा। छान असे पोहे, आता हे पोहे भिजू घातलेले आहेत मी। ह्याच्यात थोडंसं हळद आणि मीठ टाकून ठेवलेलं होतं मगाशीच। आता मी जरा हे खुल्लं करून घेते। छान असे पोहे भिजलेले आहेत। तर मी झाल्यावर कढईतलं झाले लाल होत आलेले। तुम्ही पण असेच करता का पोहे? मी हे सर्व पोहे याच्यामध्ये टाकून घेत आहे। थोडेसे खाली राहिलेले आहेत फोडायचे। आता मी हे सगळं एक करणार आहे। आज मी हॉस्टेलच्या नाश्त्यासाठी पोहे बनवलेत। आज 15 ऑगस्ट आहे आणि 15 ऑगस्टच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। आज थोडंसं लेटच चालू आहे कारण की सगळ्यांना सुट्टी आहे। आता 9 वाजलेले आहेत, तर कोणी हॉस्टेलवरचं गेलेलं आहे 15 ऑगस्टसाठी झेंड्यासाठी, कोणी गेलेलं नाही। त्याच्यामुळे मी उशिराच नाश्ता लेटच थोडा बनवत आहे। आणखी स्वयंपाक पण आहे, पण जरा लेटच आज सगळं। आणि स्वयंपाकाचा पण तुम्हाला दुपारचा ब्लॉग येणार आहे। हॉस्टेलवरती आता 15-16 मुली आहेत, बाकीच्या 4-5 घरी गेलेले आहेत। रक्षाबंधन आणि शनिवार रविवारची सुट्टी आलेली आहे, त्याच्यामुळे 3-4 दिवस लगट घरी गेलेले आहेत। स्वयंपाक पण मी करणार आहे आता नाश्ता देऊन।
आम्ही पण नाश्ता करणार आहोत. तर हळद थोडीशी कमी वाटते मला, मी थोडीशी हळद टाकते. आणि मीठ पण थोडंसं वाटायला लागले कमीच, मला थोडं मीठ टाकते मी ह्याच्यामध्ये. आणि मस्त लिंबू पोहे देणार आहे गरम गरम. तुम्ही बघू शकता असे कसे मोकळे मोकळे किती छान पोहे झालेले आहेत. आणि गावरान मिरच्या टाकल्यामुळे तर खूपच छान टेस्ट वाटते पोह्याची. आणि थोडे बाहेर पाऊस पण चालू आहे झिमझिम. गरम गरम पोहे, चहा पण करणार आहे. तर माझे ब्लॉग तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट पण करा तुम्हाला पोहे कसे वाटले. आणि मी आता झालेले आहेत पोहे. लिंबू हे बघा तुम्ही, लिंबू पोहे खूप छान लागतात. आणि वरून आवाज येते मुलींचा. मी नाश्ता पटापट भरून देत आहे. ते मी कॅरी बॅगमध्ये नाश्ता त्यासाठी देते की कोणी आणखी उठलेलं पण नाही. कोणी उठलेत वरच्या मुली, थंड होतं ना, मग कॅरी बॅगमध्ये द्यावं लागते. असं त्या प्लेटमध्ये दिल्यानंतर थंड होऊन जाते, उघडं पण राहते. असं कॅरी बॅगमध्ये दिलं का